सामर्थ्यवान कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती होती. त्याचबरोबर कुशावती आणि साकेत हे दोन नगर खूप प्रसिद्ध होते. प्रसेनजित नावाचा प्रसिद्ध राजा या राज्याचा होऊन गेला. श्रावस्ती या राजधानीत जेतवन विहार येथे गौतम बुद्ध मोठा काळ राहिले होते. दुसरे सामर्थ्यवान महाजनपद होते वत्स. त्याची राजधानी होती कौशांबी. अनेक व्यापाऱ्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. 3 व्यापाऱ्यांनी बौद्ध अनुयायांसाठी प्रार्थना करता यावी म्हणून विहार बांधून दिले होते. उदयन नावाचा प्रसिद्ध राजा या जनपदाचा होऊन गेला. तिसरे सामर्थ्यवान महाजनपद होते अवंती, जे आपल्या नजीकच्या मध्य प्रदेश राज्यात माळवा भागात होते. खेतिया पानसेमलपासून ते इंदोरपर्यंतच्या भागाला माळवा असे म्हणतात. प्रद्योत नावाचा महत्त्वाचा राजा या राज्याचा होऊन गेला. उज्जयिनी ही त्याची राजधानी होती. आजचे उज्जैन म्हणजेच त्या काळी उज्जयिनी नावाने ओळखली जायची. चौथे सामर्थ्यशाली राज्य होते मगध. या मगध राज्याने कोसल, वत्स, अवंती या 3ही राज्यांना जिंकून आपल्या राज्याचा मोठा विस्तार केला होता. मगध राज्याची पहिली राजधानी होती राजगृह. त्यानंतर पाटलीग्राम म्हणजेच आजचे पाटणा ही त्याची राजधानी झाली होती. बिहार, बंगाल राज्यातल्या परिसरामध्ये मगधचे राज्य होते. मगध राज्याचे काही महत्त्वपूर्ण राजे होऊन गेले. त्यापैकी बिंबिसार या राजाचा राजवाडा महागोविंद या वास्तुविशारदाने म्हणजे आर्किटेक्टने बांधला. त्याच्या दरबारात जीवक नावाचा प्रसिद्ध वैद्य होता. अजातशत्रू नावाच्या राजाने बौद्ध धर्माची पहिली परिषद म्हणजे संगीती भरवली होती. तर शिशुनाग या मगधच्या राजाने अवंती, कोसल, वत्स ही महाजनपदे जिंकून घेतली होती. मगध राज्यावर राज्य करणारे शेवटचे राजे होते नंद घराण्याचे राजे. नंद राजांकडे चतुरंग सैन्य होतं. चतुरंग म्हणजे 4 प्रकारचं सैन्य: पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ. या सैन्याच्या बळावर ते सामर्थ्यवान राजे म्हणून ओळखले जात असायचे. धनानंद हा नंद घराण्याचा शेवटचा राजा होता. त्याच्या कारभारामुळे प्रजा नाराज होती, म्हणून चंद्रगुप्त मौर्याने त्याचा पराभव करून मगधचे राज्य आपल्या ताब्यात घेतले आणि मौर्य घराण्याची स्थापना मगधच्या राज्यावर केली.